जितेंद्र आव्हाडांचा निषेध असो. इन गद्दारों को जूते मारो सालों को, देश के इन गद्दारों को जूते मारो सालों को. जितेंद्र आव्हाड यांचा निषेध असो. जितेंद्र आव्हाड यांचा निषेध असो. अशा नालायक वृत्तीचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. पाय खाली. काट. डब्बी रे. डब्बी रे. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. विजय असो. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. परत चालले. त्याला वाढून टाक. त्याला पोस्टर पास झाला. निषेध असो. निषेध असो. जितेंद्र आव्हाडांचा निषेध असो. निषेध असो. निषेध असो. आवाजचा निषेध असो. या जितेंद्र आव्हाडाचं करायचं काय? जितेंद्र आव्हाडाचं करायचं काय? निषेध असो. निषेध असो. निषेध असो. निषेध असो. निषेध असो. निषेध असो. आम्ही काही केलंच नाही त्याले, पण याच्या मंत्र कोण आहे हे मी तुम्हाला माहित नाही. आम्ही बुजगावनं उभं केलं साहेब. तुम्ही असं नाही करू शकत. नाही ना, तुम्ही कोण आहे? आमचं काम करायला लागतं साहेब. आमचा पुतळा होया. बरं काय आम्ही केलं का काही? यात दिसत आहे का कोण होय गाव आहे तुम्हाला? यात दिसत आहे का याला कोण काय आहे? आम्ही येतो कोण बाजूला आपले गाडी आमच्या वावरात घेऊन जातो साहेब. पक्षी आहे. चाललो ना मग असं कराल तर कोण्या चौकात गेली तर माहिती नाही बोलतो. आता प्रेमामध्ये लाड करायचा आहे. काल जितेंद्र आव्हाडांनी महाड येथे जाऊन निषेध नोंदवत असताना त्यांनी भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर जाणीवपूर्वक फाडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच नाही तर संपूर्ण भारतवासियांचा त्यांनी अपमान केला. या अपमानाच्या निषेधार्थ आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून जितेंद्र आव्हाडांचा निषेध करण्यात आला. त्यांना या ठिकाणी त्यांच्या पुतळ्याला जोडे मारून आणि त्यांचा निषेध आम्ही या ठिकाणी नोंदवला. ज्या आव्हाडांनी या देशाच्या महत्त्वाचे राज्यघटना ज्यांनी लिहिली अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी या देशद्रोहाला आम्ही या ठिकाणी निषेध नोंदवला. ज्या पक्षात त्यांनी आहे त्या पक्षाने जर त्यांच्यावर कारवाई नाही केली तर यापुढे सुद्धा भारतीय जनता पार्टी मोठं तीव्र आंदोलन करेल. महायुतीमधल्याच छगन भुजबळांचं ते वैयक्तिक मत असू शकते, परंतु महामानवांचा अपमान हा आमचा सुद्धा अपमान आहे. ज्यांनी या देशाला राज्यघटना दिली, ज्यांनी आम्हाला या ठिकाणी आमच्या पायावर उभं राहण्याला शिकवलं, त्या बाबासाहेबांचा अपमान आम्ही कदापि सहन करू शकणार नाही. जर कोणी या ठिकाणी त्यांचं समर्थन करत असेल तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु आम्ही अशांना भीक घालणार नाही. आव्हाडांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. कृती करत असताना कृती करून घ्यायची आणि नंतर माफी मागायची. ज्या अर्थी ज्यांनी सेन खाल्लं आहे अशा सेन खाणाऱ्या लोकांना या ठिकाणी त्यांची जागा दाखवणं गरजेचं आहे. माफी मागून होणार नाही तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई त्यांच्या पक्षांतर्गत पासून या ठिकाणी झाली पाहिजे.